जगमगती दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिपवर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटेधारी, आमची गोष्ट खरी लई भारी, भारी भारी लई चांगल्या स्क्रिप्टची वाट बघतो. भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी. मराठीतली टवटवीत अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिनेही आपलं स्कूल उघडलं आहे. इट्स अ डान्स अकॅडमी. याचं उद्घाटन झालं नुकतंच. तिच्या मैत्रिणी हजर होत्या, शिवाय अख्खं कुटुंब हजर होतं. उर्मिलाशी बोलूच आपण, पण आधी गप्पा मारू तिच्या मैत्रिणींशी. उर्मिला अनेक वर्ष कथ्थक नाचते, कथ्थक शिकते आणि आता ती वेळ आलेली आहे जिथे तिने जेवढं शिकलं आहे ते पास ऑन करायची वेळ आली आहे आणि तिने ही सुरुवात केली आज तिच्या डान्स अकॅडमीला. ह्यासाठी आम्ही तिचं खूप गोड कौतुक करतो आणि तिला आमच्या सगळ्या बेस्ट विशेस देतो. आज आम्ही तिच्या अकॅडमीच्या ग्रँड ओपनिंगसाठी इथे जमलो आहोत आणि खूप खूप उर्मिले तुला शुभेच्छा. वी लव्ह यू आणि खूप मोठी हो. तू जेवढं काही शिकलेस ते खूप जणांकडे तू पास ऑन करशील याची आम्हाला खात्री आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. वी लव्ह यू. उर्मिला इज अ फॅन्टॅस्टिक कथक डान्सर. म्हणजे ऑफकोर्स जिकडे कथक आहे तिकडे रिलेटेड काही गोष्टी आल्या की असं खूपदा होतं की उर्मिला मी तिला विचारते किंवा तिचा सल्ला घेते, पण आता जरा हक्काने मागेन बिईंग अ गुरु. आणि मला वाटतं आपल्याकडे परफॉर्मर आणि गुरु हे कॉम्बिनेशन खूप कठीण आहे आणि रेअर आहे. आणि आय एम शुअर सई जसं म्हणाले ते सई, क्रांती, गिरिजा या सगळ्या जणींनी तिच्याकडे कथक शिकायला यावं, कारण शी इज फॅन्टॅस्टिक. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा उर्मिलाबरोबर. मी कालच उर्मिलाला म्हणाले की एक अभिनेत्री म्हणून, एक माणूस म्हणून, एक मैत्रीण म्हणून तू मला खूप आवडतेस, पण त्याहून जास्त मला आवडते जेव्हा तू नाचतेस. कारण मला असं वाटतं उर्मिला नाचताना वेगळी दिसते. ती नाचताना असं वाटतं की ती तिच्या घरी आहे, की तिला जे पूर्णपणे येतं किंवा तिला जे पूर्णपणे आलेलं आहे ते ती करते असं मला वाटतं. आणि हे जर ती लोकांना शिकवू शकली आणि तिच्यासारख्या अनेक नृत्यांगना तयार करू शकली तर बेस्टच होईल. आणि मलासुद्धा तिने शिकवावं अशी माझी इच्छा आहे. तर तिच्या या डान्स इन्स्टिट्यूटला आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. अरे कोण म्हणतं दोन मुली चांगल्या मैत्रिणी असू शकत नाहीत? इथे तर 4-4 आहेत. ट्युनिंग जुळलं की सगळं होतं. इथे मैत्रिणीच नव्हेत तर कॉम्पिटिटर आहेत. आणि फुलवा खामकर का भी स्कूल है. बोले तो कॉम्पिटिशन शुरू हो गया बापू. पण मराठीत स्पर्धा बिर्धा नसते. फुलवाकडे इतके ऍडमिशन आहेत की रोज एकीला भेटायचं म्हटलं तरी वर्ष कमी पडतं. असो, दोस्ती तो देख ली हमने, अब रिश्ते भी दिखाते हैं. लेट्स मीट पापा कोठारे. हे तिचं स्वप्न होतं. डेफिनेटली तिचं एक फार मोठं स्वप्न होतं आणि ते कधी ना कधी होणार होतं असं ती स्वतःच म्हणालेली आणि ते झालेलं आहे. आणि ह्याची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे. तर माझी खात्री आहे ही अकॅडमी खूप मोठी होईल आणि या अकॅडमीची स्वतःची एक वास्तू असेल असाही मला विश्वास आहे. पापा कोठारे जाम खुश झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर गर्व दिसतोय. दिसणारच, गोष्टच तशी आहे. आता भेटू हर बेटर हाफ आदिनाथ कोठारेला. उर्मिला एकतर आउटस्टँडिंग डान्सर आहे, त्यात काहीच शंका नाही. आणि ती जेव्हा नाचते, जेव्हा ती कथ्थक करत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं त्याच्या डोळ्यातलं जे तेज असतं ते बघण्यासारखं असतं. आणि खरंच आणि इट वॉज हर ड्रीम अँड माय ड्रीम ऑल्सो विथ हर की तिने तिची डान्स अकॅडमी सुरू करावी आणि फायनली ते होतं आहे. आणि त्यासाठी उर्मिलाला खूप खूप शुभेच्छा. और अब इसके बाद साक्षात टीचर बाई मैडम उर्मिला. ऑनेस्टली हे माझं स्वप्न होतं किंवा मला हे कधीतरी करायचं होतं पेक्षासुद्धा हे कधीतरी होणार होतं हे कुठेतरी माहिती होतं मला की ही गोष्ट घडणार आहे. ही माझी स्वतःची डान्स अकॅडमी ही आपोआपच कधीतरी सुरू होणार आहे असं कुठेतरी सारखं वाटत होतं. आणि एक 6 महिन्यांपूर्वी मी कुठल्या तरी एका फिल्मचं प्रमोशन करायला म्हणून पुण्यात गेलेले आणि काही संबंध नव्हता, डान्सचा इव्हेंट नव्हता किंवा असं काहीच नव्हतं, वेगळंच काहीतरी करत होते. पण अचानक मला असं वाटलं की आता वेळ झालेली आहे आणि हीच ती वेळ आहे की मी माझी अकॅडमी सुरू केली पाहिजे आता. क्या बात है उर्मिला.
नाव आहे, ग्लॅमर आहे आणि गुणवान आहेस तू. त्यामुळे शिकायला आलेल्या शिष्यांमध्ये रस्सीखेच असेल यात शंकाच नाही. तुला लई भारीच्या खूप शुभेच्छा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 10